मग दर्शन घेताना जरा डोकं शांत केलं. म्हटलं तर बस, काही हे नाही आहे, तो विचार प्रसंगाचा करण्यात अर्थ नाही. दर्शन घेतलं छान शांतपणे. पण नंतर मला, आता मी बसली आहे ना, मला ते परत आठवलं मला, पण ते विसरलं जात नाही आहे की प्रसंगावधान राखणं किती महत्त्वाचं आहे. त्याने पटकन, म्हणजे तो पुढं चालला असेल, काय झालं मला माहीतच नाही आहे. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये ते झालं असेल कैद. पण माझा चेहरा पुढे होता ना, मागं काय झालं माहीत नाही. झटपटचे आवाज आले की मी पाहिलं मागं. तर सीन असा होता की त्याला इथून इथपर्यंत एवढा मोठा कट झाला की काय अवस्था झाली असेल त्याची. आणि त्यालाही ती वेदना म्हणजे अजून त्याला पोहोचलीच नव्हती ती वेदना, कदाचित त्याच्या वेदनेपर्यंत आवाजच नाही. तो फक्त शांतपणे ते पुसत होता. थंडीमुळे वगैरे गारटलेलं असतेच, आणि वेदना केल्या केल्या वार पटकन ती जाणीव तिथं होईपर्यंत मला ते विसरलं जात नाहीये की असं कसं होऊ शकतं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत.